आता बनवलं नाही ते जेवण ते घ्या ना तुमच्या हाताने. खाय का कुत्र खाईन ते कुत्र तरी खाईन काय का? नाही खाणार मला सांगा बघू. तू खाय तू खाय बरं तू. हा मी खाऊनच बसलेली आहे. तुला सवता करते मला सवता करते का? हा आता काय मी काय वेगळं काही केलं होतं का? काय तो बापाच्या घरून आणून मला खाऊ घालायचे का? आता रात्री 2 भाकरी उरल्या त्यातली एक खाल्ली मी एक ठेवले तुम्हाला ते खायला काय फरक जास्त कशाला केली तू? तो मला विचारलं तुम्हाला किती भाकरी खायची विचारलं का तू? प्रत्येक वेळेला बनबन मग आहे ना शिळा भात पण आहे ना तो पण खाना का पोट नाही भरणार तू खाय भाऊ ते वाद. मी नाही सकाळचा शिळा भात रात्रीचा शिळा भात खात बसत मला नाही आवडत. तू नाही खायचं मी खायचं. प्रत्येक वेळेला जेवण किती पण त्या तरी माणसाचं पोट भरत नाही. काय माणूस आहे का बाका? अशी भाजी बनवते ना माझं वाकल्यासारखी भाजी तुझी. तर काळी नाही तर पिवळी नाही तर लाली नाही. हो मांजर आली होती ना खायला. हा. बरं कुठला बोका बोलले नाहीत. हा बरं तुला खातं पितं घर भेटलं. गावात नुसतं भनभन खातं पितं भेटलं म्हणजे मी काय फुकट तिथं खाते काय मी काय बनवत नाही का इथं घरामध्ये मला कामं नसतात काय? तुझ्या बापाच्या घरून आणि घालची हो आमच्या कष्टाचं खातो मी कशाला आणू बापाच्या इथून? इथं मी काय राहते का फुकट काम चालत? करायचा पत्ता नाही सारखी बसल. मग आता काय डोळे फुटले तुमचे एवढं सगळं हे साप दिसतंय ते घर? हा साप दिसते. माणसानं व्यवस्थित करा व्यवस्थित खावा तिथे घरात लक्षच नाही. सारखा मोबाईल पाहते सारखा काय काय पाहते मोबाईल मध्ये. आणि बिन खाण्याने पिण्याचे तुम्ही धडधड आहात का मला सांगा बघू? रात्री कोण सांग नाही मारत बोलत होती कोणी सांग बोलत होती? बोलत होते फोन आला होता गावावरून फोन आला होता म्हणून बोलत होते. कोणता फोन होता? प्रत्येक वेळेलाच तुम्हाला सांगायला पाहिजे. कोणता फोन होता का? कोणता फोन होता? काय मला तुम्हाला काय माझे संशय घेताय का? हा कोणता फोन होता? आला होता माझ्या नातेवाईकाचा फोन. हा प्रत्येक वेळेला फोन आला कोणाचा आला काय आला कशासाठी एवढं असं 12 एवढं वय झाले तरी आज तुझ्या नखरी जाईल नाही का? हा असू देत ते माझं मी बघून गेल. मी माझं वय झालं आणि तुम्ही काय जवान होत चालले का? अरे आता पोरं सोरं झाली जरा विचार करावा माणसाना. असू दे पोरांचं मी बघेल. तेवढी तर तुम्हाला अक्कल असते ना तर नीट व्यवस्थित बोला. बाय अक्कल बिकल काढू नका बघा. आधी भान केलं वाजू दे ना माय अक्कल काढा अजून जन्माला याद आहे. हो जन्माला येणार. हा तुला लागली अक्कल काढायला. चाललेली आहे म्हणून हा बोलते. कालची शंभडी आली माय अक्कल काढायला लागली. हो ना तेच ना. हा मी अजून कोणची अक्कल गेली नाही तर तुझी अक्कल घेई का? त्या आयचं स्वांग त्या स्वांगाचे ते का? हा बडबड हा बाय हे मला खापणार नाही बघा. नाही खपणार मग तुम्ही काय करणार आहे? मग तुम्ही काय करणार? प्रत्येक धमकी मला हे खपणार नाही मला ते खपणार नाही प्रत्येक वेळेला तेच बोलत राहता मला. नाही सर पटेल तर चालते वय घरातून. का मी जाऊ माझं घर आहे मी पण इथं राहणार. हा काय करावं? करायचं हा घरात नीट वागायचं नीट राहायचं. हे माझ्याशी जे हे बोलणं बोलता ना हे पहिले सुधरवा मग मी नीट हा वागेन. आपली वागणी सुधरव. माझी वागणी चांगलीच आहे समजलं मला सांगायची गरज फोन नाही. आला का उठून पळती फोन आला का उठून पळती. काम टाकून तर नाही पडत ना. तिकडे मला कोणता फोन होता म्हणजे माझ्या मम्मीचा होता माझ्या पप्पाचा होता. माझ्या एकट्या का तुला लाज वाटते बोलायची? माझ्या एकट्या बोलायची लाज वाटते? मग त्यांच्या समोर काही शिव्या वगैरे दिल्या तर मग माझा अपमान होऊन जाईल ना म्हणून मी बाहेर जाते बोलायला. हा का आपण नव्हतो देवाला? नाही तू आपणच पाहिजे चांगला. तू ना पहिली घरचा बाय मी निघणार नाही. मी तुला काढून काय तुम्ही करते मला बघायचंच आहे आज समजलं? डोकर माणूस मध्ये जाऊ दे हे बघा, हे बघा. ठाक्यातच काम करून टाकीन. माझ्या हा. ठोक्यात काम केलं ना तर पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील. जाऊ दे समजलं ना? तुझ्यापेक्षा ना हा. तुझ्यापेक्षा मी तिला सुखात खाईन पिटलं बाकर. तुमच्यापेक्षा पण मला खूप चांगला माणूस भेटेल ते तरी समजलं चांगलं ना? खायला घालतील मला. हा. आवदास आहे तू आवदासा. मी आवतसं नाही हा तुमच्या- कर कसं आहे ना आवदास आहे. तुमच्यामुळे मला पनवती लागली हा, समजलं ना? पनवती लागली. तुम्ही सोडलं तर मी काय रस्त्यावर येणार नाही चांगला मला भेटेल चांगला श्रीमंत माणूस आमची समजलं ना? आमची किती श्रीमंत होती त्या टायमाला. तो लग्न झाल्यापासून आहे ना गरीबी झाली गरीबी. कुठले घर हेच पत्रेने हेच घर आहे हा. काय काय बदल झाला नाही लक्ष्मीने अजिबात. आली, आवदस हा. आली माघारावर. लक्ष्मी तुम्ही स्वतःच पनवती आहात, हा. समजलं ना? मला नका बोलू पनवती बिनवती हा वगैरे काही असं. येतो ना ते जातो तुझ्या बापाकडे नेऊन घालतो तुला. काय गरज नाही मला पाय आहेत धडधकट मी माझ्या बापाकडे जाईन समजलं जाय ना? जाय जाय हा. जाय पनवती बापावाले जाय. हा. हा पाहूनच घेऊन तुमचं पण तुझ्या. कधीच चांगलं होणार नाही. हा लक्षात तो ठेवा. तो पाय तो पाय तो पाय बघतेच ना मी. बघ ये सारखी तोंडाला तोंड देते अशी भाजी बनवली पार उंदीर वाकल्यासारखी भाजी बनवली ती भाजी माझी भूक पळती. तिला सांगितलं का नाही येच बारी ती येते बाहेरून हाट्याला फुटाला तू खाऊन आण. मला देते तसं बनवून शिळ्या भाकरी खाय म्हणते शिळ्या भाकरी तुझ्या बापाच्या घरून आणते. पाहतो मागं जातोच कुठं जाते पाहतो. त्याचं कधीच चांगलं होणार नाही बघ. मला घराच्या बाहेर काढलं ना मी पण त्याला शिव्या शब्द देत राहील की नाही बघ. काय काय रडत आहे? काय नाही हो काय नवऱ्याने घराच्या बाहेर काढलं मला. कोणाला तुम्हाला? का बरं भांडणं झाले का? भांडणं झाली रोज जेवणावरून भांडणं असतात कुणाचा फोन आला तरी भांडणं असतात. मग बाईने वागायचं तरी कसं मला सांगा बघू तुम्ही. जेवणावर याच्यावर काय भांडायला पाहिजे आता? तुम्हाला स्वयंपाक येत नाही का? अहो स्वयंपाक येतो मला तसा लय संशय येतो माणूस.
संशय घेतो तुमच्या हो हा काय पोर सोर तुला काही हा मला 2 पोरं आहेत पण ते वसतिगृहामध्ये टाकलेत त्यांना. का बरं तो त्याला ते माझ्या पहिल्या नवऱ्यापासून होते ना म्हणून. मग हा तो दुसरा करेल होता हा का हा दुसरा आहे हा. असं मग याच्यामुळे काही नाही झालं ना नाही काय नाही. मग तुला आता पोरच नाही होते का होते होतात पोरं होतात होतील का? ऑपरेशन नाही केलं अजून. पण बघा ना असे दिवस आले तर मी एवढ्या उन्हात आणायचे कुठे जाणार सांगा हा बघा ना, तुम्ही ते मला. अवघड आहे, हो. हा? एकटी बाई मोकळे केस घेऊन येणार उन्हाची. बरं एक विचारू का तुम्हाला हा तुम्हाला सांगू माझी बायको मरून मारले दिवस झाले हो माझ्या बायकोला. पण तुम्ही तर चांगले धडधाकट आहात. आहे पण मग काय तुम्ही झालं? दुसरं लग्न नाही केलं का? नाही केलं मी काय नाही केलं माहिती आहे का मला मुलगा आहे सून आहे हा पण ते मुंबईला कामाला. अच्छा हा, मुलगा. तर तुम्ही नातेवाईकांकडे राहता नाही नातवाईक नाही मी घरी राहतो ना मला स्वतःच स्वतःच हा स्वतःच घरी ना आपलं. मग मी शेतीवाडी पाहतो मावाली शेती भरपूर आहे ना. खानावळीमध्ये जेवण मग खाणवेळी जेवत नाही तर मग हाताने करतो स्वयंपाक पाणी. हा का हो करतो चांगलं आहे चांगलं आहे. हो तर माझं एक मत होतं हम्म. मग तुम्हाला त्यानं असं काढून दिलंय सोडून दिलंय तर मग करता का माझ्याबरोबर लग्न. अहो पण मी तुम्हाला ओळखत पण नाही ना तिला काय ओळखायचा विषय तिला काय करायचं आता नाहीतरी तुमचा तिसरा नवरा आहे म्हणते हा. आणि मग पण तुम्हाला जमीन जमीन जागा भरपूर आहे माग 15 एकर क्षेत्र आहे. आणि हे घर मग घर आहे पोराच्या माझं नावावर? स्वतः नाही आपलेच सगळं स्वतःचं. तुमच्या नावावर आहे की नाही माझं नाव आहे सगळं बापाचं नाव राहतं जेव्हा बाप मरतो मग पोराचं नाव होतं. बँक बॅलन्स वगैरे नाही बँक बॅलन्स कमी थोडं पोर कामाला जातं मग पोर देतं काही पेमेंट 15-20 लाख तर असतीलच ना. नाही थोडे 5-1 लाख असतील लय नाही. अच्छा चांगले चांगले हा तुम्हाला व्यसन बिसन काही नाही काहीच नाही फक्त तो काय गिळतो. हो का हा जे तोंडाला पाणी आलं का सुपारी खाता का नाही अजिबात नाही तोंडालाच पाणी येतं पण ते मध्ये गिळून घेतो. चांगलं पण मी आपलं लग्न झाल्यावर मग तुमच्या घरचे लोक कोणी काय नाही कोणीच नाही काही नाही काहीच नाही पोरगा वगैरे नाही काय काही नाही बोलणार पोरट पोरगा म्हणशील दादा चांगलं केलं तुम्हाला जोडी नव्हतं कोणी स्वयंपाक पाणी करायला म्हातारपणाला आधार तुम्हाला असं पोरगा लय समजदार मावाला. हो. नाही. तुम्हीच एवढे समजुतीने मला हो. आता समजावून घेतलं तर मुलगा तर त्याच्यावरती चांगले संस्कार असणार ना. हो मग चांगले तर काय बघा तुमचा विचार करा सांगा मला. खरंच एवढं उन्हात आणत तर मला असं वाटतं तुम्ही देवासारखे मला भेटला. हो ते एक नशीब राहतं एखादं. वय जास्त वाटतंय कोणाचं? तुमचं नाही माझं वय काय 45 आहे. दाढी बिडी पिकले माझं तुमच्या काय झालं ना तुम्ही कोणत्या काय कवळ्या राहिल्या आहे नाही मग ते झालंच पण मग तुम्ही फक्त बाबा हे मोकळे केस करून हिंडत आहे बाईक काय नाही हिंडत आहे. अहो, मग मी हिंडत नाही हो. हा, केस म्हणजे- तर असे आहेत माझे असं पण भांडण बिंडण नाही करणार. नाही पण भांडायचं काय संबंध नवरा बायको आपण दोघं तिला काय भांडायचं घरी. ठीक आहे मग तुम्ही वेळेवर स्वयंपाक पाणी करायचं जेवाय खावायचं मस्त व्हायचं लोळायचं गोळायचं. आपण कोर्ट मॅरेज करूया मग नाही कोर्ट मॅट कायला करायचं मग डायरेक्ट जायचं घरी आपल्याला. हो समाज कशी मान्यता देणार. जगाशी नाही घेणे आपल्याला कोणाशी. मी मा पोराला नाही विचारत नव्हतं जगाशी काय घेणे मला. ठीक आणि आहे मग स्वतःचा मालक मी मंगळसूत्र तर आहेच माझ्या येत राहू दे काही नाही त्याचं नाही दिलं तो काढून त्याला. नाही 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 हा मग ते राहू दे ते आपलं म्हणूनच राहू दे. ठीक आहे हा. चला हा? चला मग तुला काही नाव गावं लागेल का काही. माझं नाव चंपा आहे ना. नाही चंपा आहे पण काही जमीन जागा तो नाव करावं लागेल का एखादं एकर. हे बैल आणि कांदे तुमचेच काय हे सगळं आपलंच पडेल हे. चांगले आणि हे सगळे हे वावर जमीनच मावाली तुला काय सांगत आहे पण मला एक शाश्वती हवी तुमच्याकडून बघा. काय म्हणजे ह्या साईडची जमीन किंवा या साईडची जमीन वावर एखादं माझ्या नावावरती नंतर म्हणजे करून द्या हो. म्हणजे करू दिली ना मला कसं वाटणार ना की तुम्ही मला सांभाळणार. आम्ही तुला आधार आधार हा आधार नको का मला? बरं, बरं, बरं. कळतंय ना तुम्हाला काय बोलायचंय. आणि जॉईंट अकाउंट करूया बँकेचा. हा चला जॉईंट अकाउंट करू आणि तो नाव जमीन करतो. हा हा? ते पोरांच्या हॉस्टेलचे पैसे पण महिन्याला भरावे लागतात. कोणत्या त्या पोरायचे हा 2000 रुपये ते जास्त. पहिल्या नवऱ्याचे आहे ना. पण ते मीच टाकलं त्यांना ना आईलाच करावं लागतं नाही का. बरं बघू चल काहीतरी डोकं लावू. आता मी एवढं तुम्हाला समजून घेतलं तर तुम्ही हा पण समजून घ्या. चाल पोहा डायरेक्ट घरी चल. चला तुम्ही पुढे तुमचं घर. चाल. हा हे बघ हे आपलं घर बीर हा चांगलं आहे हवेशीर आहे मस्त आहे ना मस्त आणि मोठं पण आहे चांगलं. लय मोठं आहे लांब सटक हे पूर्ण तुमचंच आहे हा काय. हे सगळं आपलंच जमीन जागा तुला दाखवून दिली सगळं दाखवले कांदे बिंदे आंब्याचं झाड. हा आपलंच आपलंच. हा का. हा किती आंबे काय खायलाच कोणी नव्हतं इकडं. हे काय याच्यात गहू नाही रे शेंगा भुईमुगाच्या
काय बोल शेंगदाणे चांगलं उत्पन्न आहे म्हणजे. हा हा चांगले चांगले. मस्त. बरे बघ हा. आता तो नाव 1 एकर जमीन केली. हम्म. आता तुला काही टेन्शन आहे का? आता कसं मन मोकळं मनाने राहायचं. आता मी खूप आनंदी आता तो आहे. फक्त स्वयंपाक पाणी करायचा, मला खाऊ घालायचं. मी फक्त स्वयंपाक पाण्यापुरतं केली. होईल का लेकर बाळ होईल तुला? हा झालं तर? बघूया आपण प्रयत्न. आपण होतील ना? हा हा. ऑपरेशन नाही करायचं ना? नाही नाही नाही, बस 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 जाऊ. आपण मुलगा आहे ना तुम्हाला, असं तो काय बोलल? नाही नाही आहे पण आता तो मुंबईला. पण आपल्याला पाहिजे ना दोघा तिसरा एखादा. नाव घे ना आपल्याला की दुसरं. आता काय जमीन केले माझ्या नावावर तर मला ऐकावंच लागेल ना. हा मग म्हणजे मला आता विश्वास झाला ना तुमच्यावरती की झाला की नाही विश्वास? झाला. मग चालतंय. तो त्या नवऱ्याकडून काही नव्हतं घेतलं का? नाही तो जरा तो म्हणजे संशयच होता, कटकट घालायचा. हो का? हा मग मी त्याला वैतागलीच होती, म्हटलं जाऊ दे सोडूनच देते आता. मग त्यानं तो नाव काहीच करेल नव्हतं ना? पोरांना सांभाळत होता आतापर्यंत. पहिल्या नवऱ्याचे का? हा तो सांभाळत होता. हो. हा हा हा. चला. बरं मी 1 मिनिट काय तर महापौराला फोन करू सांगतो ना. हा हा आनंदाची हा बातमी. मग त्याला लय काळजी बापाची, लय काळजी. का दादा कसा आहे सारखा हाताळच करतोय. हा हॅलो हॅलो. कुठे आहे? ड्युटी होय का घरी? नाही इकडेच येईल ना, आपल्या घराकडेच येईल. नाशिकला येईल ना. नाशिकला आला? हो अरे वा मग बरोबर ये मग. घरी यायचंच होतं मला, येत थोड्या वेळात मी. हा का? हा काय म्हणते बोला ना. काय रे ये मी ना तुला तर आई आणली ना बाबा. काय बोलता आता? हा बर बर भारी काम झालं बघ ते. हा तुला जर पाहिजे तुझी आई हा बाबा म्हणजे काय केलं दादा नाही. मी लय भारी काम झालं बरं का. हा. शिपाला कम से कम तुम्ही एकटं राहायचे, तुम्हाला जोडी होईल. नाही मी तेच विचार केला पण म्हटलं सामा बोलतो काय पण म्हटलं नाही बोलणार चला आता. नाही नाही आमचा पहिलेच विषय झाला, म्हणलं हा कोणतरी जोडी पाहिजे हो तुम्हाला. हा. शिपाला तो बरं राहत ना. हा हा नाही भारी काम झालं, येतो मी थोड्यात. हा? बरं ये लवकर ये. हो हो चालेल. रागवले काय? पोर खुश झालं उलट. खरं हा हा बरं दादा भारी काम केलं तुम्ही. चांगले संस्कार आहेत म्हणजे. हा लय लय आपले संस्कार तुला सांगायचं आम्ही बापल्या एका शब्दाच्या पुढे नाही ऐकणारायच्या. त्यानं सांगायचं मी ऐकायचं मी सांगायचं त्यानं ऐकायचं. तुम्ही आता सगळं बाहेर उभं राहूनच. नाही आता तुला का आता तुला घरात देतो बा. तुला सगळं दाखवतो चल. या या ये ये आय 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 ये. भारी काम झालं बरं का दादा. ते पोराला काय का हो मध्ये बसले गारपटाचे. या ना बाहेर या ना. येऊ पोराला मावाला पाय पाणी वगैरे त्यांना. हा, हा? पाणी घ्या. हा पाणी घेतो का? पाणी घेतलं एवढं घेतलं का? हा नाश्ता केलाय आता भूकच नाही. बरी बाई आई पाय चावली पाय. अरे बापरे. नाही नाही, मी नमस्कार घालला पाहिजे. ए पोराच्या तुला पोराला नमस्कार घालते का? असं नाही, पहिल्यांदाच भेटले ना. नाही लय भारी काम झालं बरं का. दादा माझ्या जसं म्हणत होता ना हा. एकदम तशीच भेटली पा तुम्हाला. हा ना. या ना घरामध्ये या जेवण. नाही रे. मध्ये घर मध्ये ना गरमच लय उरायले गे. बस वाटलं खाली मी काय. जेवण वगैरे बनवलं होतं तुम्ही येणार म्हणून. हा का हा मला आव जाऊ नका घालून तुम्ही. अरे पोरगा आहे. हा तुमचं पोरगा झालं आता मी. सवय आहे ना सवय हा त्याच्यामुळे. संस्कार चांगले बघा. संस्कार चांगले मग तेच पाहिलं. लहान्याला सुद्धा आवाज जाऊ घाल. ते ना रडत चालली होती हा आपल्या रस्त्यानं. हा तिला सहज म्हणलं याला काय झालं बाया बाईला. म्हटलं बाई कुठल्या काय ते म्हणून असं असं आणि तिच्या नवऱ्याने तिला काढून दिलं. हा का हा झालं तुमची डाय लागली मग. याय म्हणलं बाई मग एक कर ना म्हटलं. हा माई बायको मरून लय दिवस झाले हा म्हणलं. मला कोण नाही फक्त माझा एक मुलगा आहे म्हटलं मग तो मुंबईला आहे. हा म्हणलं मग मी शेती पाहतोय घरात राहतो एकटा. ते म्हणून मला सांभाळशाल म्हणलं सांभाळी. हा मग 1 एकर नावं दिली जमीन करून. अहो लय भारी काम झालं. हा मी तर म्हणतो आज एखादी एकर मी घाल. काळजी घेईन तुमच्या बापाची पूर्ण. अहो आम्हाला तेच पाहिजे. आम्ही लय दिवसात शोधत होतो माहिती का. हो ना. आम्हाला म्हणजे अशी मन लायक भेटतच नव्हती. पण चला तुम्ही गरजू आहे त्याच्यामुळं आमचंही काम होऊन जाईल हा. तुमचंही काम होऊन जाईल. मग ते तो त्याचं नाव आहे ना हा ते वगळून टाकले मी. हा का आली ते आत्या. अजून नाही येईल पण तिला माहिती होईलच ना. हा तिला माहिती झालं परत टन टन नाही नाही करेल. मागच्या वेळेस आणलं होतं ना दादा आपण. तुम्ही विसरले का? हा का? हा त्यावेळेस काढलं ना हो. मग जायचं मग तिचं काय राहिलं आधी का? माझ्यावरती जमीन केली ती फक्त माझाच हा, अधिकार तोच आधी का तोच ते ना मागच्या वेळेस आत्या आली होती आम्ही आणलं होतं आत्याला. हा हा ते म्हणे आत्या स्वभावले पण आता चांगला. त्यांना काय द्यायचंय ते आता दिल्या घरी आहेत त्यांचं नाही तिकडे काही नाही पण अहो, त्यांना लय जमीन आहे. लय जमीन जागा फक्त जेवढेला येते हा. ओवळायला मग आम्ही टोळी बांगडी करतो तिला असं. बरं. बरं तो बरं चालू आहे ना. एकदम मस्त चालू आहे. बरं बरं पोरा बिरा मस्त मजेत आहे. हा. सुट्टी आहे मस्त उड्या मारायचे फिरायला जाते. अरे वा हा तुमची सून बाई आहे ना तिला ते म्हणलो समुद्र का पोराला एकटा लोक पाठवू जरा. नाही त्याला लय ते आवड आहे. चौपटीला एवढं मारत्या पोरं. हा हा तिथे लय फिरायला. हा पाय बी सरकला काही. ना, माझी पण 2 पोरं आहेत, त्यांना सांगून ठेवा. विचारले 2 पोरं आहे पहिल्या नवऱ्याचे. हा मग ते पहिल्या नवरीचे आहे ना मग. ते वसतिगृहात आहेत. हा का हा मग ठीक आहे मग काय देतो का चौपटी खेळायला. कुठं
हा मग त्याला नेऊ ना एका दिवशी. ते लय चाबरट पोर आहेत, नको त्यांना नका पाठवू. नाही का? गेलं बिलं वाहून एखादं. अरे याचे काय साधे रे चाबरट. हा हा, पण ते आमचे पोरच कसं माहिती का, बाहेरचे पोरं जर आले त्यांना मारते ते. नको नको मग राहू दे, ते वसतिगृहातच बरे आहेत. हा तिकडेच राहा. आमचे पोरं लय मारते. चालेल होतील ना आता आपल्याला एका दोन. एकदा आहे ना शेजारशीचं काय तुम्ही पोर बर का, एकदा शेजारशीचं पोरग आलं त्याच्याकडे ते कर्कटक नाही राहत ते. ते दिलं आणून दिलं फक्त. खपक्यात. झालं. कुल्ल्यात घातलं direct. लय पोर बेकार. तर पोरं आहे ते. अंड्यात का अंड्या शेवळ्या त्याला बेकार. तेव्हा अहो नाही ते राहू दे, लांबच राहू दे हा. त्यांना, हा. तेव्हा अंड्या मला माहिती बा नातू इतका बेकार आहे. हा शेंगुळ्याचं आहे ना त्याचं ते विचारूच नका. शेगुळ्या दोघाला सगळंच घेऊन ये एक दिवस. आजीला भेटायला. हा हा हा? चालेल. अहो कशाला ते मला उगाच काय मारत अगं नातू आहे तवाले नातू. मग तुला भेटायचं नाही का ते नाही काय मार खाऊ मी. नाही 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 ते- नाही बाईस का माणसं पोरायला काय बारीक आहे? पोरायला मारित. हिला काय करावं चालतंय, चालतंय. बरं जेवण बनले ना. या या मी घेतो का जेवण करू? हा मग काय जेवण करून घे ना. आले लय बारी काम. नाश्ता केला होता पण भूक लागली. नाही जेवण कर बाबा. हो चालेल. काय हाताला चव आहे, दादा? हा? आयला हाताला चव आहे. मी तर लय भाजी बारी बनवली. हो ना. हा? हं? की जेवणच जाऊ. लय लय चव हाताला बरं का. तेवढं ते अंड्याला शेवळ्या आणू आपल्या हा 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 हिच्या हातचं भाजी बिजी मटणाची आयला खाऊ ते घालू, जरा हा? आल्यावरती हल्लारच नाही इथून. जेवण मी चांगलंच बनवते. हा हा नाही मस्त आहे मस्त आहे. बरं मग येऊ का मी, करू का तयारी आता? हा? हा येऊ चालेल. का? हा? हा हा या परत तुझी आत्या हा, आली. हं? या कोण आहे. तुझी आत्या अरे आली. बापरे. काय काय कौश खाली आता येऊच नाही जेवण. एवढं उन्हाची. आणि मग मग फोन तर करायचा ना का मी येऊ राहिले की घ्यायला या का काही. मी आलो. हा? मला आता काय बस स्टँड दीड- दीड- काय ताई तू अशी ना जवळ होतं म्हणून मी आले. बहीण आहे मावाली. तो नंद आहे. हा. ही नवीन ऐकली बरं का, नवीन ऐकली. सांगितलं नाही आता तिला काय माहिती तू कोण आता येतात. मी तुला फोन केला होता ना. आता तुला फोन केला होता ना मी. आणि मी तेच विचारते ना त्यांना. हा ना मग मी फोन केला होता ना. त्याला सांगता हा म्हणलं मी म्हणलं तुला माहित नाही काय. ये म्हणलं चाल चाल चक्कर मारून जा. हा का सांगितलं होतं ना म्हणून तेच विचारते. बरं बरं मग तुझी भाऊजा ये. हा का हा कोण गावची ग बाई. आता पाय आता सांग गावाचं नाव सांगतो. मी इथली सावरगाव. सावरगावचं. हा लय भारी स्वभाव लय भारी स्वभाव. हा ना. एक एकर जमीन नाव केली दादानं. हा 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 हाँ। कस काय. मग 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 आता, हं? मग आता का बायका फुकटचे आहे का. अरे बाबा मी तसं म्हणत नाही मग पण मग ती राहतीन नाही राहतीन तू का बरं असं मग ती कुठे जाणार आहे. तिचे दोन झाले नवरे दोन. हा तिसरा आहे. हा मग तिसऱ्याला शेडी लावून जाईल गेली पहिले नवऱ्याचे पोरं तिचे आले याच्या कात आहे का हॉस्टेल मध्ये. हा कात आहे नाही वसतिगृहामध्ये. वसतिगृहामध्ये. आणि दुसरा नवरा केला त्याचा तिचं काही जमलं नाही त्यानं दिलं घराच्या बाहेर काढून. मग ते कुठे कोण आता कशाला तो जुना विषय तो काला घ्यायचा आपल्याला त्याचेच काय करायचंय. तेच मग आता हे तिसरं केल्यावर आपल्याला धुवून निघून गेली. नाही 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 लय नाही जाणार बाई लय भारी. काय बोलायची ताई तू. हा काय दादा पटत तिचा बा किती जीव मिळाला का रे बा. मग हा. आणि आम्ही मुलांचा पण विचार केला. हा असं. पोर सोडव होती तिला. ऑपरेशन नाही व्हायला अजून. नाही. अरे मग काय टेन्शन नाही. एका दोन रोज झाले चालेल सभ्या. म्हणजे नाही इस्टेटीला तू बरं वारस- यायला तू ये ना. इस्टेटीला वारस नाही का. हा बाई साठी करू राहिली का. हा मी किती पाहत होतो बरं. तुम्हाला फोन तर करायचं कम से कम. हे कोण मला काय माहिती कोण आहे. कोण म्हणजे कुठले यांना पाहुणे पाहत होते का तुम्ही? नाही नाही, त्याला काय पाहिजे. कुठले पाहुणे कोणाला पाहताय. नाही नाही, ही ना रागरा गेली होती ना हा. तुमची बहीण आहे का मंडळी आपली. मंडळी. मी नाही ओळखत त्यांना. हे कोण आहेत ते. जा मग तुम्ही जा. जा वा नाही ओळखत जा. तुम्ही काय चुकून. तरी म्हणलं एवढं काळ तोंड घेऊ कोण आलंय. हा चल काल टाइम करते. काय चल ना काल टाइम करते. काल टाइम करते. होते मी ओळखत नाही तुम्हाला. आऊ बिऊ काय तावली भाऊ हा ठेवेल आऊ एक काय अरे लग्नाची बायको आहे माहिती. येलं काय अहो, नाही रे. मग आमचं दोघांचं लग्न. आमचं झालंय लग्न. हे पहा. हे? बाई काय काय मस्त फसवणारी बाई दिसते इथं. अहो, तुम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं ना, तो आज माणूस होता, निर्दयी माणूस आहे. मला त्याच्यासोबत नाही जायचं. म्हणजे हा दुसरा नवरा चालत तुझा का? दुसरा का. अरे दादा, तिच्या रडल्याच्या याच्यावर नको बळबळू. ते बाय बरं मला हा ठार मारून टाकेल. मला नाही जायचं याच्या बरोबर. 10 एकर जमीन कमवली आम्ही. काय का जमीन तू हा कष्ट केलेशील ना विकत घेतली. हा का? हा हा कष्ट केलेशील. म्हणजे एकाच घ्या तुम्ही जायला. हा बरं इकडे कोणी जमीन घेणार आहे का गिराईक. हा जमीन घेणार आहे कोणी गिराईक. आम्ही घेत असतो ना घेतो रे. जमीन. हा, मग आपण घेऊन टाकू ना. ते मुंबईच्या रूम ओपन टाकू. हा ते ओपून टाकू. हॅलो भेटलं इकडेच गिराईक माझं काल आहे तुम्ही. ठीक आहे. म्हणजे यावर काय एजंट आहे काय. जमीन कुठे पण मग जमीन कुठे आहे. जमीन कुठे जमीन कुठं. जमीन कुठे बा असं जमीन आमच्या गावाला आहे. काय घेतली काय नाही एवढी लांब नका. नाही एवढं आपल्या जवळ असेल तर पाहा. पत्र पाहून घ्या. इथे असो का कुठले असो. हा, बरोबर आहे. आपल्याला फसवलं तर काय करायचं. नाही नाही भाऊ नाही. इथली तर असेल ना आम्ही घेऊन टाकू जवळ जवळ. हा का हा घ्यावंच लागेल तुम्हाला. पैसे दे बघ आम्हाला. पैसे
हा पैसे देऊ ना बिना पण पैसे येण्याचं आमच्या गावात कोणाची जमीन वापरली तुम्हाला काय माहिती तुम्हाला काय माहिती मग लगेच यावर करतो अरे वा, केलं ना व्यवहार केला ना लगेच. काय जमिनी हा कोण केलं आता तर म्हटली मी ओळखत नाही ना आता लगे व्यवहार केला म्हणती नाही ओळखते मी आता. हा? आता ओळखते काय हे? काय हं? हो रास राहिले काय झालं चांगले गं. तुम्हाला काय एकर चालू आहे आता आमच्याकडे 25-30 लाख रुपये एकर एकर ना हा हा मग द्या 25 लाख आम्हाला नाही तर मग तुमची जमीन जाईल का बरं जमीन कुठे जाणार आहे? हा? तिचे नाव करेल मी जमीन ती कुठे जाणार आहे हा मग आणि मग जॉईंट खातंय परत बँकेत आमचं बघायचं हा बरे बँकेत किती पैसे पडेल 5 लाख आहे 5 लाखच आहे. मग ते अडीच द्या म्हणजे नाही तुम्हाला ते म्हणजे काय ब्लॅकमेल करताय का काय ए, आपल्याला? अरे काय बोल काय राहिले बोल राहिले तुम्ही? मला काही समजून नाही 5 राहिलं लाख हं? द्या ना 2.5 द्या म्हणजे चाललंय काय तुमचं आलं चाललंय आमचं बरोबर बसवा चाललंय. फसवीचे धंदे ए, काय म्हणजे दादा काय बसला? दादा ही आपण 1 लाख आपलं 1 एकर जमीन द्यायला होती हा इतिहास तर नाही विषय बोल राहिले मला तेच गुटर वाटून ते राहिले आम्हाला द्यायची आता काहीतरी ते द्यायची म्हणजे दिली ना झाली ना. अगं त्यांना तो नाव केली की नाही मी हा केली हा, आणि मग मग ते मग तो काय राहिला याच्यात त्याची खरेदी करायला लागेल ना हो दादा म्हणजे तुम्ही जी जमीन दिली ना हे जमीन विकायला नेली ती जमीन ए बाप. कोण येतो का हा नाही का हा म्हणजे हा हा दात मारे गोदावरे बायको माझी हात खाली कर. कोणाचे बायको माझी हात खाली कर तिच्यामुळे म्हटलं होतं विचारून करायचं 4 तो लोकांना काय बायको केली मग काय लेख करून घेतला नाही त्याचा काय केलं गोंधळ मग तो मला फसवलं काय फसवलं का तो हा फसवलं तुम्ही काय लहान बच्चू आहे काय काय कळत नाही. चल, आता काय तुझा करायचं हाच आहे का ग बिझनेस लोकांना हॅलो? हे फसवायचा? बाई मी ओळखत नाही थांब तुला. पोलिटिशियनला फोन केला हॅलो ए बाई, ओळखत नाही हा, ऐका ना या एक माणसानं माय बायको फेतावली आणि ऐका हो ते ना लय आम्हाला काहीतरी धमक्या बरी सुटली हो आम्ही धमकी नाही दिली अजून आज कोण काय बोलले तुम्हाला बोललो नाही तुम्हाला तुम्ही लगेच गाडी घेऊन येत्या का आम्ही तिकडे येऊ अहो, नका गाडी बोलू दिसच आहे आमच्याची. ते म्हणे पोलीस स्टेशन मध्ये या रिसर्च कंप्लीट द्या म्हणा तसंच करूया मग. हा जास्त कोण मग नाही. तुमचे काय विचारांनी असे ए बाई तू नको तोंड घालू तू का बरं टोन नको घालू आमची माझ्या भावाची जमीन गेली ना 1 एकर त्या भावाला आग होती द्यायची का तिनं बळच मागितली का अहो 2 दिवस राहिली ती आणि यांनीच तर मला बोलावून घेतलं. अजून काय झालं बी नाही झालंय रे अजून आताही लावला नाही तिला हा. हा ती बरं पोरं होतील आता पैशाला हात लावा पैसे द्या गपची जे ठेवलेत ना बँकेत. हा नाही तर तुमचे पैसे यांचा असा तुम्हाला फसवा देणार फसवीचा धंदा आहे तिला म्हणलं बरी जमीन भेट राहिली ती आपली जमीन आपली इकडे राहिली जाऊ का मला तर मग? विचारायचं ना हो पाहुणे अहो थांबा तसे हो नाही बायको माझी ना जाऊ दे भाऊ कधी? समेव हा? जाऊ दे बाबा तुझ्या आईला काय डोक्याला काम झाला अरे 1 एकर जमीन गेली आपली हा ना बरं कळालं नाही का बाबा अरे मला तुम्ही काय- विचारायचं होतं ना मला काय मला माहिती काय माहिती आता चाललो मी जेवण खाऊन केलं आईला आता बाहेर काय- चाललो होतो काय डोक्याला ताण झाला बा आता हा आता बसा डोकं जोडत आता काल तोंड जोडतो दादा डोकं जोडायचं काम आता चालू अरे म्हटलं बरेच सोय लागली बावाली जेव्हा का व्हायची आईला आता यांची गंमत अशी व्हायला ना यांना बाई म्हणलं का नुसतं यांच्या अंगातच येतं अरे बाबा पण तू तर मला विचारायचं ना मला मला कुठं त्यांनी विचारलं तरी हं? सगळं झालं याला सुद्धा नाही आपलं. विचारलं ब्या मग का नाही विचारलं तुम्हाला कळालं नाही का आपण सगळ्यांना विचारून मगच यावर काय तर बायको करायची म्हटलं काय विचारायचं काम आहे एक काम करा आता आपण वकील बिकील लावू फसवणुकीचा गुन्हा टाकून देऊ आपण बी चला हा मग काय आपण का तिच्या अंगाला कुठं हा. धक्का बुक्का लावेल मग बरोबर काय? नाही चला पाहू काहीतरी बरं करू बरं चला झालं, नाही काय ते सगळ्यासाठी असं थोडीच आहे. पिशवी घे मध्ये चला